बद्दल खूप लोकांमध्ये गैरसमज. एकच महत्वाची गोष्ट आहे, रक्तदाब तपासा, योग्य पद्धतीने तपासा, तो नियंत्रित ठेवा आणि अधिक जगा. आता अधिक जगा ह्याच्यामध्ये क्वालिटी आणि क्वांटिटी ही खूप पण महत्वाची. आपली क्वालिटी ऑफ लाईफ जास्त महत्वाचं आहे पाहिजे आणि क्वालिटी ऑफ लाईफ जर आपल्याला कंट्रोल करायचा असेल तर आपण नवीन कुठलेही आजार न होऊ देता जे आजार इतर आजारांचे मूळ आहेत अशांना कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे. याला आपण NCD म्हणतो, म्हणजे नॉन कम्युनिकेबल डिसीजेस. त्याच्यातला सर्वात महत्वाचा आजार आहे तो म्हणजे अति उच्च रक्तदाब. आपल्याला प्रत्येक व्यक्तीला जे काही रक्तभिसरण आपल्या शरीरामध्ये होतं ते सर्क्युलेशन व्यवस्थित राहण्यासाठी जी सिस्टीम देवाने आपल्या याच्यात बनवलेली आहे ती म्हणजे हार्ट आणि सगळ्या रक्तवाहिन्या. याचं काम कसं चालतं, याच्या ब्लड प्रेशर कसं डेव्हलप होतं आपल्या शरीरात. ब्लड प्रेशर म्हणजे एक प्रकारचा लॅटरल फोर्स आहे आपल्या रक्तवाहिन्यातनं जाणाऱ्या रक्ताचा, आणि तो जर जास्त झाला तर काय प्रॉब्लेम्स होऊ शकतात ह्याच्याबद्दल आपण थोडक्यात बघू. पण एक आपण असा विचार करायला हरकत नाहीये की वर्ल्ड हायपरटेन्शन डे साजरा करण्यासारखं काय या आजारामध्ये महत्वाचं आहे. आणि ह्या स्लोगन्स दरवर्षी बदलत जातात. मेजर युअर ब्लड प्रेशर, कंट्रोल इट, लिव्ह लॉंगर. आपण बोलता बोलता सुद्धा सांगतो की तुम्हाला जास्त त्रास देऊ नकोस, माझं ब्लड प्रेशर वाढवू नकोस. तर ब्लड प्रेशर हे आपल्या प्रत्येक गोष्टीशी संलग्न आणि प्रत्येक गोष्टीशी रिलेटेड आहे. आता समजा तुम्ही असा एक विचार करा की 2000 व्यक्ती जगातल्या जर मृत्यू झाले तर जास्तीत जास्त कॉन्ट्रीब्युशन हे ब्लड प्रेशरचे, जास्तीत जास्त कॉन्ट्रीब्युशन. त्याच्यानंतर तंबाखूजन्य आजार येतात, नंतर कोलेस्ट्रॉल येतं, अंडरवेट किंवा ओव्हर वेट, बाकी इतर इन्फेक्टिव्ह डिसिजेस, व्हिटॅमिन डेफिशियन्सी सगळ्या. पण 2000 मध्ये सगळ्यात महत्वाचा लीडर हा आपला जास्त वाढलेला रक्तदाब आहे. आणि हा आजार कसा आहे, हा आजार दबा धरून बसलेल्या एका वाघासारखा आहे. तुम्हाला कल्पना नसते की आपल्याला ब्लड प्रेशर आहे, पण एक सडन कॅटास्ट्रॉफी होते की ज्याच्यामध्ये आपल्या शरीरातले जे महत्वाचे मुख्य आजार असतात त्याच्यावर हा झडप घालू शकतो. त्याच्यामुळे ह्याला सायलेंट किलर असं पण नाव आहे. डॉक्टर अरुण कोरेने सांगितलंच आहे की 15 ते 49 या गटातील 11% जास्त लोक, भारतीय लोक उच्च रक्तदाबानं व्याधीत आहेत. मृत्यूचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे. आपल्याला एक कारण असं आहे की जे आपल्याला माहित आहे, जे आपण मेजर करू शकतो. दुसरं कारण आहे डायबिटीस आणि तिसरं आहे जास्त वजन. आणि हे 3 आजार हे एकत्र जातात. हाय ब्लड प्रेशर, डायबिटीस आणि ओबेसिटी, किंवा आपण त्याला डायबेसिटी पण म्हणतो. प्रत्येक 3 माणसातला एका माणसाला ब्लड प्रेशर असू शकतं. आणि त्यात तो रिस्क फॅक्टर कशासाठी आहे? हार्ट अटॅकसाठी आहे, ब्रेन अटॅकसाठी, लकवासाठी आहे, किडनीसाठी आहे, आणि मल्टी ऑर्गन फेल्युअर होऊन पेशंटला कधी कधी त्याचा प्राण पण गमवावा लागतो फक्त हायपरटेन्शन हा एकाच आजारामुळे. खूप मोठ्या थेअरीज आहेत, बऱ्याचशा मोठमोठ्या कॉन्फरन्सेस होतात, पण अगदी प्रॅक्टिकल आणि पर्टिनंट असा जर मुद्दा कुठला जर असेल तर आपण सर्व लोकांनी आपलं ब्लड प्रेशर मोजून घेणं गरजेचं आहे. आणि जी औषधं अवेलेबल आहेत सध्या, तुमच्या फॅमिली डॉक्टरला किंवा तुमच्या फिजिशियनला दाखवून ब्लड प्रेशर कंट्रोल करून ठेवणं 130-80च्या आत. आणि जर तुम्हाला इतर जर कोमॉर्बिड आजार असतील, म्हणजे डायबिटीस असेल, किडनी फेल्युअर असेल किंवा संधिवाताचा आजार असेल, तर ते 120-80च्या खाली ठेवणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक वेळेला तुम्हाला गोळी लागते का? नाही. एक लोकांच्या मनात प्रचंड अशी भीती असते की मला जर एकदा ब्लड प्रेशर झालं की मला आयुष्यभर गोळ्या खायला लागतील. हे चुकीचं आहे. त्याच्या आधी मी तुम्हाला 5 स्टेप्स महत्वाच्या सांगतो. म्हणजे सगळ्यात एक महत्वाचं म्हणजे तुमचं वेट मेंटेन करून ठेवा. उंची तुमची 175 सेंटीमीटर आहे,
वजन 75 किलोच्या खाली पाहिजे. तुम्ही बॅलन्स डाएट घ्यायला पाहिजे. बॅलन्स डाएट म्हणजे काय, की आपण सर्व भारतामध्ये कार्बोहायड्रेट्स म्हणजे पांढरे पदार्थ जास्त खातो, तेल जास्त खातो. त्याच्याऐवजी पालेभाज्या, प्रोटीन्स याचा जर उपयोग केला तर आपलं डाएट बॅलन्स राहू शकतं आणि आपलं वजन पण वाढत नाही. काहीतरी व्यायाम पाहिजे. तुम्ही म्हणाल कोरोना लागलाय सगळीकडे, लॉकडाऊन आहे, मी कसले व्यायाम करू? आमचे जे अध्यक्ष आहेत डॉक्टर अरुण कोरे यांच्याकडे खूप नवीन नवीन आयडियाज आहेत. त्याच्यानंतर सांगतील तुम्हाला आपल्या डिस्कशनमध्ये की तुम्ही तुमच्या घराच्या गच्चीवर सुद्धा छोटं हवेतलं जिम्नॅशियम तयार करू शकता. तुम्हाला कुठलंही इक्विपमेंट लागणार नाही. आणि बाकी काही जरी नसेल तर 30 मिनिटं सकाळी, 30 मिनिटं संध्याकाळी तुम्ही फास्ट चालायचा प्रयत्न करा. प्रत्येकाच्या हातात स्मार्ट वॉचेस असतात. त्या स्मार्ट वॉचचा उपयोग करा. तुमचा हार्ट रेट किती वाढतो, तुम्ही किती किलोमीटर चालता, दर किलोमीटरला तुम्हाला किती वेळ लागतो. जर तुमचं वय 50 ते 60च्या दरम्यान असेल तर तुम्ही 10 मिनिटामध्ये 6 ते 10 मिनिटामध्ये 1 किलोमीटर चालायला घरातल्या घरात हरकत नाही. महत्वाच्या 2 गोष्टी व्यसन म्हणजे कुठल्याही प्रकारचं अल्कोहोल हे ब्लड प्रेशरसाठी एकदम घातक आहे. जेवणामधलं मीठ कमी घेतलं पाहिजे. आता आपण मीठ म्हटल्यानंतर काय कुठल्या गोष्टी म्हणतो की चटणी आली, लोणचं आहे, पापड आहे, आपल्या जेवणातल्या डाव्या बाजूला ज्या वस्तू असतात त्या. पण ते सोडून अजून एक काही असं आपल्याकडे इनविजिबल सॉल्ट आहे, ते आपण कमी करायला पाहिजे. जी गोष्ट डब्यात येते आणि जी गोष्ट बाटलीत येते त्याच्यामध्ये भरपूर मीठ आहे, लक्षात ठेवायचं. आणि सगळ्यात महत्वाची स्टेप म्हणजे तुम्ही ब्लड प्रेशर मॉनिटर करायला पाहिजे. ब्लड प्रेशर मॉनिटर करणं म्हणजे ब्लड प्रेशर चेक करणं आणि त्याची नोंद ठेवणं. बरेच लोक म्हणतात माझ्या घरामध्ये ब्लड प्रेशरचा आजार आहे, मी ब्लड प्रेशरची औषधं नाही घेतली तर काय होईल. तर तुमचे हे खूप 5 महत्वाचे टीम मेंबर आहेत तुमच्या शरीरातले, ते तुमच्याशी असहकार पुकारतील. डोक्यापासून चालू करा. लोकांची बुद्धिमत्ता कमी होते, विसरायला होतं, फॉरगेटफुलनेस, डिमेन्शिया सारखे आजार होतात आणि सगळ्यात वाईट म्हणजे स्ट्रोक होऊन मेंदूमध्ये रक्तस्राव झाल्यानंतर लकवा होऊ शकतो. तुमच्या डोळ्यामध्ये ब्लिडिंग होऊ शकतं, त्याला हायपरटेन्सिव्ह रेटायनोपॅथी म्हणतात. हायपरटेन्सिव्ह ब्लीड्स इन द आय. पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिसीज म्हणजे हाताला आणि पायाला जाणाऱ्या रक्तवाहिन्या असतात, त्या रक्तवाहिन्या बारीक होतात आणि पेशंट चालू शकत नाही. सर्वजण काय सांगतात, सिगरेट ओढली 30 वर्ष पण आता मी चालू शकत नाही. मी चाललो की अर्धा किलोमीटर गेलं की मला थांबायला लागतं, थोडा वेळ थांबलं की माझ्या पायात परत जान येते आणि मग मी चालायला लागतो. ह्याला आम्ही इंटरमिटंट क्लॉडिकेशन असं मेडिकल शास्त्रामध्ये त्याला नाव आहे. म्हणजे तुमचा रक्तपुरवठा कमी होतो, तुमचं पेन होतं, तुम्ही थांबला की ते रक्तपुरवठा परत वाढतो आणि तुम्ही चालू शकता. किडनी फेल्युअर, तुम्ही कुठल्याही डायलिसिस सेंटरमध्ये जा, 80 ते 90% लोकांना डायबिटीस आणि ब्लड प्रेशर असतो. आणि या सगळ्यात आपला राजा आपल्या शरीराचा तो म्हणजे हार्ट. त्या हार्टमध्ये काय होतं, पहिल्यांदा हृदयाची साईज वाढते, त्याला आपण लेफ्ट व्हेंट्रिकलर हायपरट्रॉफी म्हणतो, की जे शरीरातलं आपलं हृदय असतं मुठीच्या आकाराचं, ती साईज अशी वाढत जाते. नंतर त्याच्यामुळे सुद्धा हार्ट फेल्युअर म्हणजे दम लागणं आणि रक्तपुरवठा कमी होणं. आणि सगळ्यात वाईट म्हणजे करोनरी हार्ट डिसीज म्हणजे ह्या ज्या रक्तवाहिन्या छोट्या दिसतात तुम्हाला, ह्या रक्तवाहिन्यामध्ये अडथळा येतो आणि हार्ट अटॅक येऊ शकतो. तो प्लीज सगळ्यांनी लक्षात ठेवा की तुम्हाला हे जर तुमच्या शरीरातले 5 पांडव जर चांगले ठेवायचे असतील, मेंदू, डोळा, हातपाय, किडनी आणि हार्ट, तर तुम्ही तुमचं ब्लड प्रेशर कंट्रोल करायला शिका. ब्लड प्रेशर मेजर करा, जास्त असलं तर ट्रीटमेंट घ्या. बऱ्याच लोकांना विचारतंय की मी ब्लड प्रेशर केव्हा तपासायला, आणि साध्या टिप्स काय आहेत. यू हॅव टू काही काही मिस्टेक्स आपण अवॉइड करायला लागतील. सगळ्यात महत्वाचे म्हणजे आता ही व्यक्ती इथं ब्लड प्रेशर चेक करते आणि त्यांनी डोक्याला हात लावलेला आहे, तर तुम्ही पहिलं जे रिडिंग असतं ते तुम्ही इग्नोर करा. कारण पहिल्या रिडिंगला खूप खूप फॅक्टर्स आहेत की जे वाढू शकतात. तुमचे रेकॉर्ड्स ठेवून टाका आणि डिस्कस विथ केअर गिव्हर म्हणजे तुमचे जे डॉक्टर, नर्स, कन्सल्टंट्स, कंपनीचे डॉक्टर्स, तुमच्या घरात कोण डॉक्टर असेल तर त्यांच्याशी तुम्ही डिस्कस करा आणि सांगायचं की माझं एवढं वाढलेलं आहे, तर याच्यासाठी मला पुढची काय काळजी घ्यायला पाहिजे. डिजिटल ब्लड प्रेशर घरी बीपी तपासलं तर चालतं का? येस, चालू शकतं. पण आपल्याकडे काही काही लोक असे आहेत
ते म्हणतात की मला ब्लड प्रेशर वाढलेलं समजतं, त्याच्याच वेळी औषध घेतो ते बरोबर आहे का? हा साफ चुकीचा गैरसमज आहे. म्हणजे तुम्ही ब्लड प्रेशरची औषधं कंटिन्युअस घेता म्हणून बीपी नॉर्मल आहे. मी नियमित व्यायाम करतो, पथ्य पाळतो, तरी पण माझे ब्लड प्रेशर का जास्त आहे? याला आमच्याकडे उत्तर नाहीये. 98% लोकांना जो त्रास होतो त्याला आपण इसेन्शियल ब्लड प्रेशर म्हणतो आणि जे 2% लोक आहेत त्यांना सेकंडरी हायपरटेन्शन म्हणतो. आपण सगळेजण इसेन्शियल हायपरटेन्शन मध्ये असतो. पण ब्लड प्रेशर वाढल्यानंतर पेशंटच्या डोक्यामध्ये खूप खूप तक्रारी असतात आणि खूप शंका असतात. ते मेन फॅक्टर्स कुठले? सगळ्यात महत्वाचे कॉस्ट. बीपीच्या गोळ्या खूप महाग आहेत. कन्व्हिनियन्स. डॉक्टर आम्हाला दिवसातनं 4-4 गोळ्या लिहून देतात. कुठली जेवणापूर्वी घ्यायची, कधी जेवणानंतर घ्यायची किंवा सकाळी घ्यायची, दुपारी घ्यायची, रात्री घ्यायची, आम्हाला समजत नाही. ह्याच्याकडे आमच्याकडे उत्तर आहे, म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ मेडिसिन्स. कॉम्प्लायन्स म्हणजे काय? समजा मी महिन्याची औषधं आमच्या पेशंटला लिहून दिली आणि त्याला महिन्यानंतर बोलवलं आणि सांगितलं, बाबा तू येताना उरलेली औषधं घेऊन ये. तर 30 दिवसापैकी आमचे बरेचसे पेशंट 20 ते 22 दिवसच औषध घेतात. त्यांचं कोऑपरेशन राहत नाही. घरातल्या लोकांनी, फॅमिली मेंबर्सनी त्यांना गोळी हातात काढून दिली तरच घेणारे असे काही काही लोक आहेत. कंटिन्युटी ऑफ ट्रीटमेंट राहत नाहीत आणि लोक चेक करत नाहीत. मागच्या वाढदिवसा दिवशी चेक केलं होतं कंपनीमध्ये, 2 वर्ष काय त्रास नाही, त्याच्यामुळे बीपी चेक केलेलं नाही, काही गोळी घेतलेली नाही. आणि विचारलं काय त्रास होतो, तर सगळं सांगतात. डोळ्यासमोर काजवे चमकतात, छातीत दुखतं, छाती भरून येते, चालता येत नाही. याचा अर्थ हा तुमचा 2 वर्षापूर्वी शरीरात पसरलेला ब्लड प्रेशरचा जो राक्षस आहे त्यांनी बाकी सगळ्या 5ही गोष्टीवर तुमच्या ऑलरेडी आघात केलेला आहे. आता ही स्लाइड आपण थोडीशी जरा चांगल्या पद्धतीने समजून घेऊया. याच्या ह्या स्लाइडमध्ये तुम्हाला येणाऱ्या 80% प्रश्नाची उत्तर आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पद्धत काय बीपी चेक करायची. तुम्ही पहिलं रिडिंग सोडून द्या, 2 घेऊन त्याचं ऍव्हरेज करा. आणि आता व्यक्ती कशी बसली बघा, तिची मान ताठ आहे, डोळे समोर आहेत, सारखं बीपी कडे बघत बसायचं नाही. किती वाढलं, किती कमी झालं, त्यांनी पण स्ट्रेस वाढतो. याला आम्ही व्हाईट कोट हायपरटेन्शन म्हणतो. म्हणजे पांढऱ्या कपड्यातला डॉक्टर किंवा पांढऱ्या कपड्यातली नर्स माझं बीपी किती वाढेल आहे ह्याच्या भीतीने सुद्धा बऱ्याच लोकांचं बीपी वाढतं. तर ते कमी करायसाठी हे होम ब्लड प्रेशर मॉनिटरिंग आहे. या व्यक्तीचा पाय जमिनीवर आहेत, हात साधारणतः 110 ते 90 डिग्री मध्ये आहे आणि पेशंट मुख्य म्हणजे रिलॅक्स्ड आहे आणि ही हार्टची लेवल आहे, त्या हार्टच्याच लेवलला हे ब्लड प्रेशर अपॅरेटस आहे. तुम्ही एक वेळ ठरवून टाका की एक सकाळी उठल्यानंतर घ्यायची किंवा रात्री झोपण्यापूर्वी घ्यायचं किंवा 1 तास फिरून आल्यानंतर घ्यायचं. आणि तुम्ही जे बीपी मेजर करता त्याची नोंद ठेवून टाका. बाहेरनं घाईघाईनं येऊन बीपी चेक करायचं नाही. रेस्ट करा 1 ते 5 मिनिटं, सीटेड पोझिशन, टेबलाच्या जवळ बसा आणि तो जो कफ आणि मशीन आहे ते साधारणतः एकाच लेवलला यायला पाहिजे. काय करायचं नाही, बीपी मेजर करताना गप्पा मारायचा नाही. तुम्ही मागचं बीपी एवढं होतं, तर तुमचं बीपीचं मशीनच खराब आहे. सगळ्या लोकांना असंच असतं आणि कुठलाही आजार जेव्हा असतो ना त्याच्या काही काही स्टेजेस असतात. त्याच्यातली पहिली स्टेज आहे ते स्टेज ऑफ डिनायल म्हणतो आपण. ब्लड प्रेशर कधीच शक्य नाही, आमच्या घरात कोणाला नाही आहे, तुमचंच मशीन चुकीचं असेल. ही स्टेज ऑफ डिनायल आहे. तर ते ह्या पद्धतीने कुठलीही बडबड करत बसायची नाही आपण जेव्हा बीपी बघतो तेव्हा. तुमचे पाय क्रॉस करू नका, खूप व्यायाम मोठा करू नका, चहा कॉफी बीपी चेक करायच्या आधी पिऊ नका आणि अल्कोहोल आणि स्मोकिंग याने तर बीपी वाढतच. पाय जमिनीवर असणं हे महत्वाचं आहे, हात या लेवलवर असणं हे महत्वाचं आहे. याच्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी त्या 5 गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या, पहिलं रिडिंग डिस्कार्ड केलं, तर तुम्हाला तुमचं बीपी टोटली व्यवस्थित तुमच्या अंडर कंट्रोल तुम्हाला मेजर करता येईल. बऱ्याच लोकांना प्रश्न असतो, मी जर बीपीची गोळी घेतली नाही तर काय होतं? समोर तुम्ही हातात धरली, दाबून धरली स्प्रिंग आहे, त्याच्यावरचं टेन्शन काढून टाका, ती बरोबर तुमच्या तोंडावर उडून तुमच्या डोळ्याला सगळ्या चेहऱ्याला ती हर्ट करणार आहे. सो बीपी मेंटेन करणं, नुसत्या गोळ्या घेणं नाही, गोळ्या घेऊन मेंटेन केलेलं चेक करणं हे महत्वाचं आहे. तुम्ही असं इमॅजिन करा की तुमचं शरीर म्हणजे एक खूप महाग कार आहे. त्याचा तुम्ही मेंटेनन्स कसा कराल? साधा मेंटेनन्स काय आहे? हवा चेक करणं. आपण असं म्हणतो का, नाही मला माझी मर्सिडीज दिलेली आहे कंपनीने आणि त्याच्यामध्ये हवा भरलेली आहे. तुम्ही हवा जशी चेक करता तसं तुमच्या शरीरातलं
ब्लड प्रेशर पण चेक करत राहा. याने काय होईल, तुमचा प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स होईल रादर दॅन ब्रेकडाऊन मेंटेनन्स. तुम्ही इमॅजिन करा, ही गाडी जर अशा टायरवर चालत गेली तर त्या गाडीचं पण काय होईल आणि त्या गाडीच्या समोर येणाऱ्या व्यक्तीचं किंवा त्या फॅमिलीचं पण काय होईल. सो इन लाईफ, इन रियालिटी, प्रत्यक्ष आपल्या आयुष्यामध्ये बरेचसे आजार असे आहेत, त्याच्यात हे दोन अत्यंत महत्वाचे आजार, डायबिटीस आणि ब्लड प्रेशर, की ज्याच्यामध्ये प्रिव्हेंटिव्ह मेजर्स हे अत्यंत महत्वाचे आहेत रादर दॅन ब्रेकडाऊन अँड ऍक्सिडेंट मेजर्स. मित्रो, मी इथेच थांबतो, कारण या विषयाबद्दल जिथं आपण बोलू तेवढं प्रचंड विषयाच्यावर आपण बोलू शकतो. पण मला तुमच्याशी इंटरॅक्ट करायला आवडेल आणि मी डॉक्टर अरुण कोरे आणि डॉक्टर शहा यांना विनंती करतो की त्यांनी आपलं पुढचं डिस्कशन चालू ठेवावं आणि जे पर्टिनंट प्रश्न आहेत त्याच्याबद्दल आपण डिस्कस करूयात. अरुण प्लीज. सर, आपल्यासमोर डॉक्टर राजकुमार शाह आहेत. ते रेड क्रॉस सोसायटीशी संबंधित आहेत आणि पास्ट चेअरमन होते डिझास्टर मॅनेजमेंट कमिटी ऑफ IRCCS पुणे. तर त्यांना थोडेसे काही महत्वाचे मुद्दे येतात मांडायचे आणि बाकीचे आपण श्रोत्यांचे प्रश्न आपण शेवटी घेऊया, फेसबुकला आलेले आणि झूमला आलेले. ओके, तुम्ही आमच्या बरोबर राहा. आपण राजकुमार शाह सर, तुमचा व्हिडिओ चालू करा, तुम्ही अनम्यूट करा आणि तुमचं म्हणणं मांडा. येस सर, गो अहेड. नमस्कार सर. नमस्कार. आपण खूप कुलकर्णी सर, आपण इतकी चांगली माहिती दिलेली आहे आणि कदाचित मी जे आता सांगणार आहे ते कदाचित पूर्णपणे रिपिटेशनच होणार आहे, कारण आपण सर्व बेसिक गोष्टी सांगितलेल्या आहेत. भगवद्गीतेमध्ये शरीराचं रक्षण करणं असा एक श्रीकृष्ण भगवानने सांगितलेलं होतं आणि शरीर रक्षतो धर्म, म्हणजे शरीराचं रक्षण करणं हा सुद्धा एक धर्माचाच प्रकार आहे. आणि त्या माध्यमातून सरांनी बेसिक शास्त्र जे काही सायन्स सांगितलेलं आहे, त्यांनी ज्या टेक्निकल मुद्दे सांगितलेले आहेत, इतक्या सोप्या भाषेत खरोखर त्यांनी इतकं कव्हर केलेलं आहे की आपल्या संपूर्ण जीवनामध्ये ज्यांना ज्यांना हा साधारण 18 ते 49 या वयोगटामध्ये जे काही त्रास होत आहेत, त्याचं बेसिक रिझन म्हणजे बदललेली एक जीवनशैली किंवा लाईफस्टाईल. आणि ही वेगळी लाईफस्टाईल वेगवेगळ्या आजारांना आमंत्रण देते. आणि सध्याचं जे धावपळीचं जीवन आहे, स्ट्रेसफुल लाईफ आहे, व्यायामाचा अभाव आहे, असंतुलित आहार आहे, अत्यंत कधीही उठायचं कधीही खायचं, घरच्या समजा आजोबांनी किंवा घरचे जे ओल्ड आपले जे सिनियर सिटीजन्स आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं. त्यांनी सांगितलं की बाबा रे रात्री 11 वाजता नको खाऊ, तरी सुद्धा कोणी ऐकत नाही. आणि अशा तऱ्हेने प्रत्येक वेळा तर जेवताना सुद्धा कटकट करतात. हे नवीन पिढीचं बघितलं मी, आमची नातवंड असो किंवा दुसरं कोणी असो, शांततेने सुखाने 2 घास खाल्लेले आहेत असं कधी आठवत नाही. आईला ओरडावं लागतं, त्यामुळे आईचा त्रास वाढतो, स्ट्रेस असतो, अशा अनेक गोष्टी आहेत. इतक्या सोप्या भाषेमध्ये सरांनी सांगितल्यानंतर मला एक सूत्र मी तयार केलेलं होतं. युनिव्हर्सिटी, पुणे युनिव्हर्सिटीमध्ये मी एक व्याख्यान दिलं होतं आणि त्याच्यामध्ये ABCD ऑफ हेल्थ, ABCD मध्ये A फॉर अँझायटी. A फॉर अँझायटी मध्ये आत्ताच्या सध्याची जीवनशैली इतक्या तणावपूर्ण जीवनामध्ये आहे की त्यामुळे तो जर समजा अँझायटीचा भाग जर समजा तुम्ही रिलॅक्सेशन असेल, पॉझिटिव्ह सकारात्मकता असेल, अशा अनेक पद्धतीने तुम्ही त्याच्यामध्ये तो स्ट्रेस रिलीव्ह करू शकता. D म्हणजे बॉटल, म्हणजे थोडक्यात अल्कोहोल असेल. C म्हणजे सिगारेट, सरांनी सांगितलेलं आहे की त्याच्यामध्ये तंबाखू किंवा ही जी धूम्रपान असेल, ह्यानी प्रत्येक गोष्टीचा इफेक्ट त्या आपल्या शरीरावरती होतो, हृदयावरती होतो, मेंदीवरती होतो, किडनीवरती होतो, डोळ्यांवरती सुद्धा त्यांनी सांगितलं सरांनी की रेटिनोपॅथी, अशा विविध गोष्टींनी हे फॅक्टर्स, हे प्रेसिपिटेटिंग फॅक्टर्स असतात. A म्हणजे अँझायटी, B म्हणजे बॉटल मध्ये अल्कोहोल, C म्हणजे सिगारेट, सिगारेटमध्ये सुद्धा माहिती आहे तंबाखूचे आणि विविध प्रकारचे असे जे तंबाखूजन्य पदार्थ आहेत त्यांचं अत्यंत सेवन हा सुद्धा भयंकर घातक प्रकार आहे. D म्हणजे डाएट, डाएट मध्ये सुद्धा अनेक गोष्टी सरांनी एक सांगितलेलं आहे की मीठ कमी खा. पण आपल्याकडे काय होतं की तुम्ही सॅलड घेता, सॅलड वरती सुद्धा मीठ टाकता, स्वयंपाकात सुद्धा मीठ असतं, म्हणजे प्रमाणाच्या बाहेर आपल्याकडे मिठाचं सेवन केलं जातं. त्यानंतर डाएट मध्ये सुद्धा आपल्याला मांसाहार कमी करावा लागेल, तुमचं वजन जे आहे ते नियंत्रित ठेवावं लागेल.
आहारावर नियंत्रण ठेवावं लागेल. सरांनी सांगितलेलं आहे की पालेभाज्या घ्या, सीजनल फूड्स घ्या, सलाड घ्या, ताजी फळे खा, सात्विक आहार खा आणि त्याच्याबरोबर डाएट बरोबर ड्रग्ज सुद्धा घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्या डाएटमध्ये ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी यू हॅव टू अवॉइड व्हाईट पॉइझन्स मध्ये साखर आहे, साल्ट आहे, घी आहे, ऑइल आहे, मैद्याचे पदार्थ आहेत. हे सगळे व्हाईट पॉइझन्स आहेत. नंतर ई म्हणजे एक्सरसाइज. हा एक्सरसाइज अत्यंत महत्वाचा आहे तुमची, पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की नियमितता पाहिजे, रेग्युलरिटी पाहिजे. नियमितता नसते. तुम्ही आज जो माणूस म्हणतो की मी उद्या सुरू करणार आहे, त्याला विचारायचं उद्या तुझा कधी येणार आहे? कधी होत नाहीये. तुम्हाला जर जमत असेल तर पोहणे करा, योगासने करा, प्राणायाम करा, व्यायाम करा. चालणे सुद्धा हा एक अत्यंत चांगला व्यायाम आहे. नंतर एफ म्हणजे फेलोशिप, फ्रेंडशिप विथ लाईकवाईज पीपल, शेअर द थिंग्स. तुमच्याकडे तुमच्या मनामध्ये असलेले स्ट्रेस फॅक्टर्स आहेत किंवा इतर आहेत, या सगळ्या गोष्टींची तुम्ही शेअर करा. आणि जी म्हणजे ऑलवेज रिमेंबर गुड थिंग, ह्युमर इज ह्युमॅनिटी. मदत करा दुसऱ्यांना. या कोविडच्या काळामध्ये तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने मदत करू शकता. म्हणजे ही जी एबीसीडी जी आहे त्या ह्याच्यामध्ये त्या 5 टॅबलेट समजा तर तुम्ही जर घेतल्या रेग्युलर 5 टॅबलेट, हे शेवटचं आहे माझं वक्तव्य. पेशन्स, पीस, लव, हॅपीनेस आणि समाधान म्हणजे सॅटिस्फॅक्शन. ह्या गोळ्या जर तुम्ही जर व्यवस्थित रोजच्या रोज घेतल्या तर तुम्हाला मी निश्चित सांगतो, खात्रीने सांगतो की तुमचं रेग्युलर डाएट, सात्विक आहार, रेग्युलर ड्रग्ज जी काही तुम्हाला डॉक्टरांनी सुचवलेली आहेत आणि ह्या बरोबर तुमच्या मनामध्ये असलेलं समाधान, ह्यानी तुमचा डोस सुद्धा कंट्रोल मध्ये होऊ शकतो. आणि एक आणखी महत्वाचं सूत्र मला सांगायचं आहे की यू आर युअर ओन बॉस, BOSS, विच बर्न आउट स्ट्रेस सिंड्रोम. तुम्ही जर समजा ह्या अनेक गोष्टींचा जर स्ट्रेस आपल्या डोक्यावरती घेतला आणि सगळ्या जगाचा भार, दुनियाचा भार माझ्या खांद्यावरती आहे, तर तुमचा स्ट्रेस लेवल वाढणारच आहे ती. आणि अशा पद्धतीने आज कुलकर्णी सरांचं व्याख्यान मला ऐकायला मिळालं. अरुण सर, पुरे सर, तुम्ही खरोखर एक आत्ता चांगला असा हा उपक्रम राबविलेला आहे आणि 2 शब्द मला बोलायला दिलेले आहेत, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद राजकुमार सर. सरांनी खूप छान उपयुक्त माहिती दिली की ABCD या 5 पर्यंत जे मुद्दे सांगितले सर्वांना उपयुक्त असतील आणि ते नक्कीच आपल्या सर्वांचं रक्तदाब कमी करण्याचं आणि भविष्यात येणारे कॉम्प्लिकेशन टाळण्यासाठी आपल्याला उपयोग पडतील. आणि 5 टॅबलेट ज्या तुम्ही सांगितल्या, ज्या खरं गोळ्या नाहीत पण त्या अशा काही गोष्टी आहेत ते 5 त्या सर्वांनाच नक्की आयुष्यावर उपयुक्त ठरतील. सर काही गोष्टी असतात, मी मिठाचा विषय काढला त्यातून थोडंसं ऍड करायचं मला इथे की असे आपण बऱ्याचशा कळत नकळत बऱ्याचशा मिठाचे पदार्थ खात असतो, ते आपण काउंट करत नाही आपल्या रेग्युलर किती मीठ खातो. तर फरसाण आहे, मस्का खारी आहे, टोस्ट आहे, ब्रेड आहे, बिस्किट्स आहेत आणि सॉसेस आहेत. या सर्वांमध्ये मिठाचं प्रमाण खूप अधिक असतं. कोणतेही पॅक्ड फूड असतात की डब्बाबंद पदार्थ असतात, त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह म्हणून मीठ टाकलं जातं. तेही आपल्या रेग्युलर डाएट मध्ये किती मीठ खावं यात आपण काउंट करायला हवं. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. सर आपल्याकडे जितेंद्र यादव सरांनी एक प्रश्न विचारलाय की सर ब्लड प्रेशर पूर्ण आयुष्यभर राहतं का? तो मेडिसिन घेऊन संपवता येत नाही का? कुलकर्णी सर त्याचं उत्तर द्या मला प्लीज. तुमचा प्रश्न बरोबर आहे, फक्त असं इंडिव्हिज्युअलाइज मी तुम्हाला सांगू शकत नाहीये. तुमचं ब्लड प्रेशर किती वयात डिटेक्ट झालं, ते जर साधारणतः 40-35 मध्ये झालं असेल तर त्याला इसेन्शियल ब्लड प्रेशर हायपरटेन्शन म्हणतात. आणि ते कंट्रोल करणाऱ्या 3 गोष्टी आहेत. एक म्हणजे तुमचं हार्ट किती जोरात पंप करतं, त्याला हार्ट कार्डियाक आउटपुट म्हणतात. दुसऱ्या तुमच्या रक्तवाहिन्या किती कडक आहेत, त्याला सिस्टेमिक व्हॅस्क्युलर रेजिस्टन्स असं नाव आहे. आणि तिसरी तुमच्या शरीरात सूज आहे का, पाणी जास्त आहे का. काही काही औषधं अशी आहेत की जे घेतल्यानंतर पेशंटचं बीपी कंट्रोल राहतं आणि त्यांनी जर नॉन फार्मॅकॉलॉजिकल मेजर्स म्हणजे वजन कमी करणे, मीठ कमी करणे, एक्सरसाइज रेग्युलर करणे, स्ट्रेस कमी करणे, हे जर केलं तर त्या व्यक्तीचं ब्लड प्रेशर कंट्रोल राहू शकतं. पण ते तुम्ही मॉनिटर करायला पाहिजे. पण हे प्रत्येक वेळेला शक्य नाहीये. मग अशा लोकांना आयुष्यभर गोळ्या घ्यायला लागतात. आता गोळ्या म्हणजे पॉइझन नाही. या तुमच्या शरीरातल्या ज्या गोष्टी डिफेक्टिव्ह आहेत त्याला फक्त करेक्ट करतात. आणि
आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये, स्पेशली ह्या कोविडच्या टाइम्समध्ये, प्रत्येकाच्या मनात एक प्रचंड भीती बसलेली आहे की काय होणार, कसं होणार, आणि जर काय झालं तर माझ्या घरातल्या डिपेंडंट लोकांना काय प्रॉब्लेम येणार. ब्लड प्रेशर मध्ये हार्ट पण महत्वाचा आहे, तुमच्या रक्तवाहिन्या पण महत्वाच्या आहेत, पण त्यांना कंट्रोल करणारा मेंदू महत्वाचा आहे. अशा पद्धतीच्या प्लॅटफॉर्म्सवर आपण एका व्यक्तीसाठी मी ट्रीटमेंट सांगू शकत नाही, कारण माझ्याकडे ब्लड प्रेशरची 12 प्रकारची औषधं माझ्याकडे आहेत. ते तुमच्या फॅमिली डॉक्टरला सांगून हे करणं गरजेचं आहे. पण एक आपण जे सरसकट विधान करतो की एकदा बीपीचं मला गोळी लागली तर आयुष्यभर लागणार, हे चुकीचं आहे. मी माझ्या एका पेशंटची तुम्हाला माहिती सांगतो थोडक्यात, की यंग माणूस आहे, वय वर्ष 28, कंपनीमध्ये एक्झिक्युटिव्ह आहे, लाखांमध्ये पगार मिळतो, दिवसभरात लॅपटॉप, स्मार्टफोन याच्यावर असतो 14-15 तास. त्याच्या पत्नीने तक्रार केली की माझा नवरा आजकाल प्रचंड घोरायला लागलाय आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दिवसभरात तो प्रचंड चिडचिड करतो, बोलताना त्याला खूप संतापतो, मुलांवर रागवतो वगैरे वगैरे. आता ह्या पेशंटला मी जेव्हा तपासलं तेव्हा त्याची मान मोठी होती, गलेलठ्ठ होता तो एकदम, पोट वाढलेलं होतं, शरीराचं फॅट जास्त होतं, डायबिटीसची सुरुवाती लक्षण होती, मानेच्या भोवती काळं होतं. म्हणजे ह्याला एक प्रकारचा आजार म्हणतात मेटाबॉलिक सिंड्रोम. पण त्याच्या बरोबरच त्याला जे झोप येत नव्हती, या आजाराला नाव आहे ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया. तुम्ही युट्यूबवर जावा आणि OSA म्हणून फक्त टाईप करा, तुम्हाला 1-2 मिनिटाचे व्हिडिओज मिळतील. ह्याच्यामध्ये त्या व्यक्तीला झोप येत नव्हती पूर्ण, त्याचा ऑक्सिजन सप्लाय कमी होत होता, म्हणून त्याचं बीपी 180-130 झालं होतं. आम्ही त्याचा झोपेचा प्रॉब्लेम क्लिअर केला, त्याचे बीपीचे औषधं आयुष्यभरासाठी बंद झाले. दुसरा एक पेशंट होता की ज्याला दमा होता, पण त्या दम्याच्यासाठी जो तो औषध घेत होता, त्या औषधामध्ये एक साल्ब्युटामॉल नावाचं औषध होतं. त्या साल्ब्युटामॉल औषधाने त्याची धडधड वाढायची, त्याचं बीपी पण वाढायचं. साल्ब्युटामॉल, एफेड्रिन ही जी औषधं आहेत यांनी वाढतं. तुम्ही जर डॉक्टरनी जर व्यवस्थित हिस्ट्री घेतली, तुमच्याकडे काय काय औषधं चालू केलीत, आम्ही काही केलं नाही, त्याचं फक्त साल्ब्युटामॉलचं औषध बंद केलं, एफेड्रिनचं औषध बंद केलं, त्याला इनेलर्स दिले स्टिरॉइडचे किंवा ब्रॉन्कोडायलेटरचे, त्याचं बीपी नॉर्मल आलं. सो बीपी मध्ये सुद्धा एक 2 ते 5% आजार असे आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही जर त्याची ट्रीटमेंट केली तर तुम्हाला आयुष्यभर गोळी घ्यायला लागत नाही, 95% लोकांना घ्यायला लागते. थँक्यू. तुम्ही छान एक माहिती दिली की घोरणं त्याला खूप इग्नोर केलं जातं आपल्याकडे फार, की घोरण्याने काय होतं म्हणून. घोरण्याने बऱ्याच प्रकारचे आजार होतात आणि तुम्ही एक महत्वाचा विषय आज इथं नव्याने सांगितलं की तुमच्या एका पेशंटची स्वतःची माहिती त्यांनी सांगितली. घोरण्यामुळे सुद्धा रक्तदाब वाढतो, तर घोरणं कमी करणं आवश्यक आहे आणि घोरणं जर आपण थांबवू शकलो तर ब्लड प्रेशरच्या औषधाची कदाचित गरज लागणार नाही. खूप उपयुक्त मुद्दा तुम्ही इथे सांगितला. सर, एका व्यक्तीने आपल्या श्रोत्यांनी प्रश्न विचारला की सर, बेसिक प्रश्न आहे की सर ब्लड प्रेशर म्हणजे काय, हा प्रश्न त्याचा आहे. ओके, तुम्ही असं तुम्ही इमॅजिन करा की तुमचं शरीर म्हणजे तुमचं सोसायटी किंवा तुमचं घर आहे. तुमच्या घरामध्ये जे पाणी खेळतं त्या पाण्याचे जे पाईप आहेत त्या आपल्या आर्टरीज आहेत, रक्तवाहिन्या आहेत. आणि तुमच्या घरामध्ये एक पंप आहे की तो पंप 10 हॉर्स पॉवरचा आहे आणि तुम्हाला 10 तास पाणी पाहिजे, तर तो पंप एका पर्टिक्युलर प्रेशरनी पाणी सगळीकडे खेळवतो. जेव्हा आपल्या शरीरात हार्टमधनं गेलेलं जे ब्लड असतं, जे आपल्या आपल्या आर्टेरिओल्सवर किंवा आर्टरीजवर जे लॅटरल प्रेशर क्रिएट करतं, ते प्रेशर ह्याला आपण ब्लड प्रेशर म्हणतो. त्याच्यामध्ये 2 प्रकार असतात. एकाचं नाव आहे सिस्टॉलिक म्हणजे सगळ्यात वर जाणारं, आणि सगळ्यात दुसरं आहे ते डायस्टोलिक खालचं. म्हणजे माझं ब्लड प्रेशर 130/80 असं आहे. याचा अर्थ माझ्या शरीरात मॅक्झिमम अमाऊंट ब्लड सर्क्युलेट होताना ते 130 मिलीमीटर मर्क्युरी पर्यंत जातं आणि जेव्हा ते रिलॅक्स कंडिशन मध्ये असतं तेव्हा 80 मध्ये असतं. आता हे खालचं का महत्वाचं आहे, कारण ह्या फेज मध्ये आपल्या शरीरातल्या ज्या रक्तवाहिन्या ज्या आपल्या हार्टला सप्लाय करतात त्या तेव्हा भरल्या जातात. सिस्टॉलिक मध्ये मेंदूला ब्लड जातं, किडनीला जातं, हातापायाला जातं, फक्त डायस्टोल मध्ये ब्लड हार्टला जातं. सो ब्लड प्रेशर याचा अर्थ हार्टनी जनरेट केलेलं ब्लड प्रेशर आणि जे आर्टरीजवर लेफ्ट लॅटरल साईडला जे होतं आणि जे आपण हातामध्ये मोजतो दॅट इज कॉल्ड एज ब्लड प्रेशर अँड दॅट इज वन ऑफ द व्हायटल सायन्स ऑफ बॉडी. आम्हाला जेव्हा मेडिकल कॉलेजमध्ये शिकवलं जातं त्याच्यामध्ये 4 व्हायटल सायन्स सांगतात. त्याच्यामध्ये पहिला आहे टेम्परेचर, दुसरा आहे पल्स, तिसरा आहे रेस्पिरेशन, चौथा आहे ब्लड प्रेशर
आणि आता कोविड मधनं 5वं आलेलं आहे, ऑक्सिजन, SpO2 आणि 6वा आला डायबिटीसमुळे ब्लड ग्लुकोज. त्यामुळे हे जे 6 मित्र आहेत आपले, हे आपल्याला खूप महत्वाचे आहेत आणि आपल्या शरीराची काळजी घेणारे आहेत. त्याच्यात काही जरी फेरबदल झाला इकडं तिकडं तर गोंधळ होऊ शकतो. अरुण. तर तुम्ही खूप उपयुक्त माहिती दिलीत की रक्तवाहिन्याच्या आतल्या भित्तीवर रक्ताचा असणारं दाब म्हणजे रक्तदाब ते आपण थोडक्यात सांगायचा प्रयत्न केलाय. शाह सर, एक प्रश्न तुमच्यासाठी उपयुक्त आहे की काही लोक म्हणतात की डिप्रेशन, मानसिक तणावाचा काय संबंध आहे का ब्लड प्रेशरशी आणि त्याचा काय संबंध येतो आणि त्यासाठी काय उपाय करू शकतो आपण? सर तुम्ही अनम्यूट केलंय, तुम्ही अनम्यूट झालं प्लीज. पुन्हा नव्या पण पुन्हा परत सुरू करा सर. हा सर, त्याचा निश्चितच ह्याच्याशी संबंध आहे, पण संबंध असा आहे की आपण ज्यावेळी एबीसीडीचा विचार केला त्याच्यामध्ये प्रथमतःच अँझायटी किंवा स्ट्रेस किंवा मानसिक ताणतणाव या सगळ्या गोष्टींचा फार मोठ्या पद्धतीने त्याच्यावरती इफेक्ट होतो. आता मानसिकतेचा आणि ह्याचा ब्लड प्रेशरचा जरी समजा असा आपण विचार केला की बाबा नेमकं फक्त मानसिक त्रासामुळेच होतो का, तर तसं नाही. इतर फॅक्टर आहेत ना त्याच्यामध्ये. जर समजा तुमचं वजन वाढलेलं असेल, तुमच्या खाण्याच्या ज्या सवयी आहेत त्या बरोबर नसतील, तुमच्या इतरही कोमॉर्बिडिटी ज्याला आपण म्हणतो की इतरही आजार असू शकतील, त्याच्यामध्ये किडनीचे आजार असू शकतील, हार्टचे आजार असू शकतील, आणि मग त्या अनुषंगाने त्याच्यामध्ये जेवढं मानसिक तुम्ही स्ट्रेस घ्याल, जेवढं मानसिकता तुमची सगळी निगेटिव्हिटी तयार होते आणि अशा तऱ्हेने त्याचा इनडायरेक्ट इफेक्ट होऊन मात्र त्रास जास्त होतो, हे निश्चित आहे अगदी. आणि मग तुम्हाला त्याच्यासाठी आता सरांनी जे घोरण्याचं सांगितलं तो बी एक अत्यंत महत्वाचा विषय आहे. त्याच्याबरोबर आता सरांनी ज्या सांगितलं डायस्टोलिक ब्लड प्रेशर, त्याचाही महत्वाचा विषय आहे. आणि जे 6 फॅक्टर सरांनी सांगितले त्याच्यामध्ये आपल्याला आता कोरोनाच्या माध्यमातून म्युकरमायकोसिसचा सुद्धा विचार करावा लागणार आहे, ते सुद्धा आपल्याला येणार आहे. येस सर, ओव्हर टू डॉक्टर अरुण. काही आणखी ऍड करायचं? अरुण, डॉक्टर राजकुमारनी जे सांगितलं ना की आपलं मन आहे शेवटी कंट्रोल करतं आणि त्याच्यामध्ये एक खूप मोठा फॅक्टर आहे, त्याला आपण कंपॅरिझन म्हणतो. म्हणजे तुम्हाला आता आठवत असेल, पूर्वी एक ऍडव्हर्टाईज होती, मेरी साडी इसकी साडी से सफेद कैसी. आपण जर कम्पेअर करत बसलो की माझ्या मित्राची गाडी माझ्या गाडीपेक्षा चांगली का, तर ह्याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये खूप एक निगेटिव्ह भावना तयार होते. आणि ज्या ह्या निगेटिव्ह भावना आहेत त्याच्यात एक खुन्नस ही खूप महत्वाची निगेटिव्ह भावना आहे. कंपॅरिझन, खुन्नस किंवा स्वतःला वाईट म्हणून घ्यायचं, माझ्यामुळेच असं झालंय. डिप्रेशन, हिडन डिप्रेशन हे प्रचंड कॉमन आहे. माझ्याकडे येणाऱ्या पेशंटला शेवटचे 2 प्रश्न असे असतात की तुम्हाला तुमची मानसिक स्थिती सध्या कशी आहे. म्हणजे तुम्हाला उत्साह वाटतो, नॉर्मल वाटतो, नाही, उदासपणा वाटतो, रडायला येतं, जीव द्यावासा वाटतो. इतक्या क्लिअर ह्याच्यावर आमच्याकडे लोक पेशंट आता इतके फ्रस्ट्रेट झालेले आहेत. आपण इकॉनॉमिकली पण सध्या खूप फ्रस्ट्रेटेड आहोत, सोशली पण खूप फ्रस्ट्रेटेड आहोत. ते जर तुम्हाला चांगलं ठेवायचं असेल तर मगाशी जसं डॉक्टरांनी सांगितलं तुम्हाला की योगासनं आणि प्रार्थना आणि व्यायाम ह्या 3 गोष्टी तुमच्या इम्युनो बुस्टर्स आहेत. एक्सरसाइजनी तुम्हाला एन्डॉर्फिन्स नावाची केमिकल तुमच्या शरीरात तयार होतात. दे आर व्हेरी गुड इम्युनिटी बुस्टर्स. आणि एक्सरसाइज म्हणजे जिम मध्ये जायची गरज नाही, काही नाहीये. अरुण, आपण ते गच्चीवरची जी जिम केली होती ना त्याच्याबद्दल पण तू थोडक्यात सांग, नंतर किंवा आपल्या सगळ्या लोकांना शेअर कर. मी तुम्हाला एक छान व्हिडिओचं नाव सांगतो, लक्षात ठेवायला सोपं आहे. मॅड फिट नावाचं एक युट्यूबची सिरीज आहे, MADFIT. मी चॅट बॉक्स मध्ये पण टाकतो. त्याच्यामध्ये एक 11 मिनिट 55 सेकंदाचा व्हिडिओ आहे. नो इक्विपमेंट अँड नॉन जम्पिंग एक्सरसाइज फॉर ऑल पीपल. तुम्ही घरातले सगळे मिळून तो 10-12 मिनिटाचा व्यायाम करा, तुम्हाला एकदम फ्रेश वाटायला लागेल. आणि सध्याच्या कोविड मनस्थितीमध्ये प्रत्येकाच्या मनावर खूप वेगळ्या पद्धतीचे वाईट परिणाम झालेले आहेत. आणि 3 स्क्रीन्स की जे आपल्या सध्या शरीराला अफेक्ट करतात. सगळ्यात पहिला म्हणजे टेलिव्हिजन. टीव्हीचं केबल टीव्ही बंद करून टाका. दर महिन्याचे 500-1000 रुपये वाचवा. आणि आपला स्मार्ट टीव्हीवर असतं, युट्यूब मधला जे पाहिजे ती चॅनल पाहिजे ते बातमी तुम्ही बघू शकता. दुसरा आहे हा स्क्रीन.
हा जो तुमच्या सगळ्यांच्या हातात आहे तो, याला स्क्रीन टाइम म्हणतात. तुमचा स्क्रीन टाइम 7 तासापेक्षा जास्त असून उपयोग नाही. आणि शेवटचं म्हणजे एक जो स्क्रीन आहे तो आपला दिल का पडदा किंवा खिडकीचा पडदा उघडा, बाहेर बघा. बाहेर तुम्ही जाऊ शकत नाही, पण लोक आपल्या तुमचे जे मित्र आहेत, तुमच्या नातेवाईक आहेत, त्यांच्याशी कम्युनिकेशन मध्ये राहा. एक जो टीव्हीमुळे आपल्याकडे जो निगेटिव्ह भावना तयार झालेली आहे, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये, विकिपीडियामध्ये काय वाटेल त्या गोष्टी येतात, लोक कसले पण मेसेजेस पाठवत असतात. काल एकाने कोणीतरी सांगितलं की आता फक्त एवढंच राहिलंय म्हणे की हार्पिक पावडरने दात घासले तेव्हा कोरोना आणि म्युकरमायकोसिस जाईल. कोणी उठतं काय पण पाठवतं. तर हे जे आपली फॉरवर्डिंग टेंडन्सी आहे, सोशल मीडिया जो आहे तो अत्यंत बॅलन्स्ड पद्धतीने वापरला पाहिजे. आणि एक कन्सेप्ट आहे, त्याला म्हणायचं डिजिटल डिटॉक्सिकेशन. आजकाल काय प्रत्येक जण डायनिंग टेबलवर सुद्धा बसलो तर प्रत्येकाच्या साईडला 2-2 फोन असतात, समोर टीव्ही चालू असतं, लॅपटॉपवर काम चालू असतं. तर या सगळ्या गोष्टी आपण कंट्रोल करायला पाहिजेत. मीडिया एक्सपोजर आणि डिजिटल टॉक्सिसिटी हे एक बीपी वाढण्याचं खूप मोठं कारण आहे. ओव्हर टू अरुण. सर, तुम्ही मगाशी घोरण्याचा विषय काढला, तसा आपल्या फेसबुकला एका व्यक्तीने आपल्याला विचारलं की आता खरं घोरणं हा एक वेगळा विषय आणि वेगळी त्यासाठी वेगळी मीटिंगची गरज आहे खरं म्हणजे. पण एक थोडक्यात एक दोन वाक्यात तुम्ही घोरणं थांबवण्यासाठी काय उपाय करू शकतो, खूप थोडक्यात? येस. प्रत्येक घोरणारा माणूस आजारी नाही, हे पहिलं गोष्ट लक्षात ठेवायचं. घोरणं हे अगदी नॉर्मल आहे. आपल्या शरीराची जिभेच्या मागचा जो भाग असतो, पॅलेट, त्याला पडजीभ म्हणतो आपण, ती पडते आणि ती थरथर होते. पण जर झोपेत जास्त घोरण्यामुळे तुमचं जर ब्रेनचं ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी होत असेल तर ती गोष्ट जगातली सगळ्यात महत्वाची आहे. एक म्हण आहे, स्लीप डिप्राइव्ड ड्रायव्हर इज मोर डेंजरस दॅन ए ड्रंकन ड्रायव्हर. आता आपली मीटिंग चालू आहे आणि समोर बसल्या बसता जर मी असा जर डुलक्या द्यायला लागलो तर तुम्हाला आवडणार नाहीये. त्यामुळे अगदी साधे सोपे 7 प्रश्न मी तुम्हाला एका सिरीज मध्ये सांगतो, तुम्ही स्वतः समजू शकाल की मला खरं काय प्रॉब्लेम आहे का नाही. तुम्ही रात्री बेडवर किती वाजता जाता? उत्तर 10 वाजता. लगेच झोप लागते का? लागते. 5 ते 10 मिनिटात नॉर्मल एकदम. तुम्ही बाथरूमला किती वेळा जाता? सकाळी जर 7ला उठत असाल तर किंवा 6ला उठत असाल तर. एकदा उठणं नॉर्मल आहे, 2दा ठीक आहे, डायबिटीस प्रोस्टेट असेल तर. तुमच्या पार्टनरला विचारा की तुम्ही झोपेत कितपत घोरता म्हणजे समोरच्या माणसाला पण शेजारच्या बिल्डिंग मध्ये पण आवाज जर ऐकायला जात असेल तर दॅट इज डेफिनेटली पॅथॉलॉजिकल. पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या एकदम फ्रेश वाटतं का? जसं मांजर जसं उडी मारून उभारतं ना तसं तुम्ही उभारता का? का तुम्हाला वाटतं अजून 4 कप चहा प्यायला पाहिजे, अजून थोडा वेळ झोपायला पाहिजे? प्रत्येकाची टेंडन्सी असते तशी. आणि त्याच्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे दिवसा तुम्ही जेव्हा कामात असता तेव्हा तुम्हाला डे टाइम स्लीपीनेस म्हणजे झप्पी येते का? बोलता बोलता अशी झप्पी जर येत असेल तर दॅट इज रिअली डेंजरस. आणि तुम्ही जे स्लीप स्टडी करणारे डॉक्टर आहेत किंवा ऍटलिस्ट कमीत कमी तुम्हाला अशा पद्धतीने प्रश्न विचारून तुमच्याकडनं माहिती काढून घेणारे, तुमच्या तब्येतीबद्दल आस्था दाखवणारे जे कोण डॉक्टर असतील अशाकडे जाऊन सगळे ट्रीटमेंट घेता आली पाहिजे. आणि ह्याची ट्रीटमेंट अत्यंत साधी सोपी आहे, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. आणि मी माझ्या प्रत्येक स्लीपच्या पेशंटला सांगत असतो की जेव्हा तू सांगितलेली ही जी ट्रीटमेंट घेशील त्याचा दुसरा दिवस हा तुझा आयुष्यातला जगातला सगळ्यात चांगला दिवस असेल. म्हणजे आज माझ्या मेंदूला 80 वेळाचा रक्तपुरवठा कमी होतोय झोपेमध्ये आणि तो जर 8 वर आला, ज्याला आम्ही ऍपनिया हायपोपनिया इंडेक्स म्हणतो, तर माझं वागणं बोलणं माझा परफॉर्मन्स हा डेफिनेटली चांगला होणार आहे. आणि हे कुणाच्या बाबतीत होतं? जी माणसं क्रिएटिव्ह असतात, ज्यांना डिसिजन्स घ्यायचे असतात, त्या लोकांच्या बाबतीत होतं. एक घोरणाच्या बाबतीत असं आहे की तुम्ही जास्त घोरत असाल आणि तुम्हाला हे जे पुढचे 4-5 मुद्दे जर पॉझिटिव्ह असतील तर तुम्ही इन्व्हेस्टिगेट करून घ्यायला पाहिजे. अतिशय योग्य माहिती सांगितली की ज्या घोरण्यामुळे आपला श्वास रोखतो, श्वास बंद होतो, अशी नक्कीच त्याच्यात लवकरात लवकर उपाय केला पाहिजे. आणि घोरण्यामुळे आपल्याला आपल्या मेंदूला कित्येक 10 वेळा, 15 वेळा, 50 वेळा रक्तपुरवठा काही स्वरूपात, तात्पुरत्या स्वरूपात बंद होतं आणि त्याचा आपल्याला दूरगामी परिणाम नक्कीच बघायला मिळतो. सर, तर त्यांनी विचारले की काही औषधं मला ब्लड प्रेशरची चालू आहेत आणि या लॉकडाऊनमुळे मी डॉक्टरांकडे जाऊ शकत नाही, तर ती आपली औषधं मी चालू ठेवू का नको? औषधं चालू ठेवणं गरजेचंच आहे, पण शक्य झालं तर
ब्लड प्रेशर ॲपरेटस हे फार आता कॉस्टली गोष्ट राहिलेली नाहीये. 1800, 1900, 1500 रुपयापासून 5000 रुपयापर्यंत चांगले ब्लड प्रेशर ॲपरेटस मिळतात. तर होम मॉनिटरिंग केलेलं कधी पण चांगलं. अरुण, माझी एक अशी सजेशन आहे आपल्या सगळ्या ऐकणाऱ्या लोकांना, हा. की आपण निरर्थक भेटी देतो आणि निरर्थक पैसे खर्च करतो. म्हणजे एखादी आपण बर्थडेची पार्टी दिली तर 5-10 हजार रुपये आपण असेच करतो. कुणाला एखाद्या सिनियर सिटीजनची 60 झाली तर अशा माणसाला एक ब्लड प्रेशर ॲपरेटस गिफ्ट देण्यामधलं किती चांगली गोष्ट आहे. हे उपयुक्त ग्लुकोमीटर गिफ्ट द्या, वजन काटा गिफ्ट द्या. यांनी तो माणूस हेल्थ वाईज ऍक्टिव्ह राहील. म्हणजे हेल्थ वाईज न्यूरोटिक राहून उपयोग नाही की दिवसातनं 4 वेळेला वजन करून माझं अर्धा ग्रॅम वजन कमी झालं आणि त्यात झालं म्हणून डॉक्टरचं डोकं खाऊ नका. तुम्ही स्वतःला मॉनिटर करा. आणि हेल्थ मॉनिटरिंग ही रिस्पॉन्सिबिलिटी पेशंट आणि पेशंटच्या घरातल्या नातेवाईकांची सुद्धा आहे. आता जीवनमान वाढलेलं आहे, त्याच्यामुळं बऱ्याचशा गोष्टी आपल्याला इलेक्ट्रॉनिक माध्यमातून घर बसल्या करता येतात. टेक्नॉलॉजी सुधारते आहे. काही फिटबीट सारखी जी घड्याळ आहेत त्याच्यामध्ये तुमचा ऍव्हरेज हार्ट रेट किती येतो, तुम्ही किती किलोमीटर चालला, हे सगळं त्याच्यामध्ये दिसू शकतं आणि त्याचा आपण सगळ्यांनी उपयोग करून घेणं खूप गरजेचं आहे. एक मी चॅटबॉक्स मध्ये प्रश्न विचारला, बघितला अरुण, त्यांनी असं विचारलंय की ह्या मॅडमनी रजनीकांत सोनीनी सांगितलंय की माझं स्पाईनचं ऑपरेशन झालं आणि ड्युरिंग माय ऑपरेशन आय गॉट हाय ब्लड प्रेशर. मी तुमच्याशी सोनी सर, मी तुमच्या डॉक्टरांचा काय मित्र नाहीये, तरी पण मी तुम्हाला सांगतो की हे तुमचं ऍझम्पशनच चुकीचं आहे. तुम्हाला ब्लड प्रेशर होतं त्या ऑपरेशनच्या पूर्वी त्या डॉक्टरने ते डिटेक्ट केलं. Then the doctor prescribed Telma medicines and I am taking it till now. I cannot meet doctor personally and check my pressure. You please continue. आणि तुमचं ऑपरेशन झालं आणि बीपी डिटेक्ट झाला असं नाहीये. हे कावळा बसायला फांदी तुटायला गाठ पडलेली आहे आणि तुम्ही काय 18 वर्षाचे जवान नाही आहात. तुम्ही जर 58 वर्षाचे जर सद्ग्रस्त असाल तर तुम्हाला बीपीची गोळी पाहिजेच आहे, कारण ह्याच्यामधले हे टेल्मा एएम जे कॉम्बिनेशन आहे हे चांगलं आहे तुमच्यासाठी. एक अजून श्याम फडणीसांनी विचारलेलं आहे की ड्युरिंग वॉकिंग एक्सरसाइज इफ आय टॉक आय एक्सपिरियन्स ब्रेथलेसनेस, व्हॉट डज इट इंडिकेट, इज इट नॉर्मल ऑर समथिंग रॉंग. तुम्हाला जर हे उलट तुमच्या एक्सरसाइज ऍडिक्वेसीची टेस्ट आहे. तुम्ही अशा पद्धतीने एक्सरसाइज करा की तुम्हाला सलग 3 शब्द पण बोलता यायला पाहिजे. दॅट इज लाईक अचिव्हिंग द टार्गेट हार्ट रेट. अरुण, तुला या बाबतीत काय सांगायचं का एक्सरसाइज बद्दल? कारण एक्सरसाइज बद्दल लोकांचे खूप काही काही प्रश्न असतात. बरोबर आहे, बरोबर. तसं आपण आता अमेरिकन हार्ट असोसिएशननी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीने किमान एक दररोज 40 ते 45 मिनिटं चालायला हवं. आणि नुसतं 40 ते 45 मिनिटं चालणं महत्वाचं नाही की 40 ते 25, जर आपण विचार केला 40 मिनिटं चालायचं, आपण 4 किलोमीटर 40 मिनिटांमध्ये कव्हर केलं पाहिजे, हे पण महत्वाचे आहे. आणि ज्यांचं वजन आयडियल बॉडी वेट आहे त्यांच्यासाठी आहे. ज्यांचं आयडियल बॉडी वेट नाही त्यांनी आणखी अधिक अग्रेसिव्ह प्रकारचा एक्सरसाइज केली पाहिजे. आणि या सरांनी जो प्रश्न विचारला की मला चालताना दम लागतो, तर अशा व्यक्तींनी डॉक्टरांना दाखवून आणखी काही तपासण्या करून दमाचं आणखी दुसरं काही कारण आहे का हे पण नक्की तपासणं आवश्यक आहे. सर, मगाशी कुलकर्णी सर तुम्ही एक महत्वाचा विषय काढला होता की भेट वस्तू. तर आपण भेट वस्तू बऱ्याचदा पार्टी करतो, बर्थडे सेलिब्रेट करतो, आपण बऱ्याचदा हॉटेलमध्ये जाऊन आणखी तेलकट तुपट गोड खातो, केक देतो. तर अशा वेळी आपण असं का नाही करू शकत, चला आपण आज 4 किलोमीटर जास्त चालूया, ही माझी भेट आहे म्हणून, किंवा आपण ट्रेकिंग करायला जाऊया, ही माझी भेट आहे, असं का नाही करू शकत आपण? किंवा मगाशी सुरुवातीला तुम्ही म्हटलं की आपण काही प्रकारचे ऍप्स असतील, काही आता रिस्ट वॉच आलेत किंवा बँड्स आलेत जे आपल्याला उपयुक्त पडू शकतील, ब्लड प्रेशर इन्स्ट्रुमेंट आहे, वेइंग मशीन आहे, अशा प्रकारचे गिफ्ट देऊन सुद्धा आपण एखाद्याचं आरोग्याला आणखी चांगलं पोषक असं आरोग्य वाढेल यासाठी आपण अशा प्रकारचे गिफ्ट देऊ, तर आपण आणखी चांगल्या पद्धतीने त्याचा आपला बर्थडे साजरू, की जे आपण त्याचं वजन वाढण्यासाठी बर्थडे आणि केक देऊ किंवा चॉकलेट्स देऊ, आणखी काही तेलकट तुपट पार्टी देऊ, असं करण्यापेक्षा नक्कीच त्याला आपण आणखी त्याचं दीर्घायुष्य करूसाठी आणखी काही उपयुक्त गोष्टी आपण त्यांना देऊ शकतो. सर, एका व्यक्तीने प्रश्न विचारलाय की मला चक्कर आली, डोकं दुखलं तर मी ब्लड प्रेशरची औषधं घेतो, बाकी वेळी घेत नाही. मला समजतं की माझं ब्लड प्रेशर वाढलंय म्हणून, माझं डोकं दुखलं, चक्कर आली तरच मी औषधं घेतो, तर हे योग्य आहे का सर? एकदम अयोग्य आहे. मगाशी दाखवलं तुम्हाला, स्प्रिंग दाबून धरलेली आहे, उघडली की तुमच्या तोंडावर येणार आहे. आणि तुमचं हे पर्सनल सेन्सेशन आहे की माझं बीपी वाढलेलं आहे. तुमचं बीपी कायमच वाढलेलं आहे, पण एका पर्टिक्युलर लेवलच्या वर गेलं की तुम्हाला त्रास देतो. बीपी इज अ सायलेंट किलर. पहिल्यांदा वाघोबा दाखवला तो ह्याच्यासाठीच
इट इज अ सायलेंट डिसीज. इट इज डझंट गिव्ह एनी सिम्टम्स. चक्कर येणं, छातीत दुखणं, गरगरणं, हे सगळे नॉन स्पेसिफिक गोष्टी आहेत. आणि आपल्याकडे अजून एक लोकांच्या बाबतीत फार गोड गैरसमज असतो, म्हणजे अगदी हौसेने सांगत येतात की मला लो ब्लड प्रेशरचा आजार आहे. त्याला त्या पेशंटला मला सांगावंसं वाटतं की जास्त नखरे करू नकोस. देर इज नो डिसीज लाईक लो ब्लड प्रेशर. लो ब्लड प्रेशर झालं आणि तुम्हाला जर चक्कर आली, तुम्हाला उलटी होते, अस्वस्थ वाटतंय, तर तुम्ही सरळ डॉक्टरकडे जागा. तुमचं 90/60 जर बीपी असेल, 100/70 जर बीपी असेल, तर तुम्ही जगातले अत्यंत नशीबवान व्यक्ती आहात की तुमची सिस्टीम अशी बनलेली आहे की तुमचं हार्ट हे कमी प्रेशरच्या अगेन्स्ट काम करते. तुम्ही इतरांपेक्षा जास्त जगाल. फक्त मला लो बीपी आहे म्हणून मी कुठल्या तरी डॉक्टरकडे जातो आणि त्यांनी सलाईन लावल्यानंतर मला बरं वाटतं, हा वेळेचा, पैशाचा आणि औषधाचा, डॉक्टरांचा सगळ्यांचाच अपव्यय आहे. मगाशी डॉक्टर अरुणनी सांगितलं, त्यात मला ब्लड प्रेशर ॲपरेटस आणि ग्लुकोमीटरच्या बरोबर अजून 2-3 गोष्टी लक्षात येतात. छोटे छोटे वजन असतात, 2 किलोचे, 1 किलोचे, 5 किलोचे किंवा स्प्रिंग्ज असतात अशा. ह्या पण तुम्ही सगळ्या लोकांनी दिले पाहिजे. म्हणजे हे सगळे व्यायाम आपण घरात बसून करण्यात. मी तुम्हाला एक नाव सजेस्ट करतो, चॅटबॉक्स मध्ये नाव पण टाकतो. तुम्ही डॉक्टर मल्हार गांधला हे नाव लिहून घ्या. मी आता चॅटबॉक्स मध्ये सगळ्यांसाठी ऍड करतोय. डॉक्टर मल्हार गांधला यांचे युट्यूब व्हिडिओ बघा तुम्ही. खूप छान आणि उपयोगी माहिती देतो हा डॉक्टर, आणि पुण्यातले आहेत. डॉक्टर तुम्ही शहा त्यांना ओळखत असाल, आणि याच्यामध्ये ते व्हिडिओज खूप चांगलेले आहेत. आणि मगाशी तो दुसरा शब्द टाकेल, त्याचं नाव आहे मॅडफिट. मॅडफिट 11.55 सेकंदाचा व्हिडिओ. पुढचे अजून काय प्रश्न आहेत अरुण? हा सर, की सर काही व्यक्ती विचारतात की ब्लड प्रेशर 100, जर सरासरी ब्लड प्रेशर असतं की 120 आणि 80 नॉर्मल ब्लड प्रेशर आहे, हे कोणी ठरवलं आणि का ठरवलं? 120 आणि 80च काय पाहिजे? 140 का नको? 160 नको? 100 का नको? तर 120 आणि 80 हे सरासरी नॉर्मल ब्लड प्रेशर का असायला हवं? याच्या मागे प्रचंड मोठं शास्त्र आणि अभ्यास आहे, ज्याला एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन असं नाव आहे. शुगरची क्वालिटी 125च का? 125 का? तर ज्यांची शुगर 125च्या वर गेली होती त्या सगळ्या लोकांना रेटायनामध्ये आतल्या बाजूला प्रॉब्लेम होतो. आणि एक जॉईंट नॅशनल कमिशन नावाची एक अमेरिकेतली संस्था आहे वैद्यकीय, की ते गेले 60-70 वर्ष बाकी दुसरं काहीच काम करत नव्हते. त्यांचं काम फक्त ब्लड प्रेशर रिडिंग आणि त्या व्यक्तीला होणारे आजार, ज्याला आपण टार्गेट ऑर्गन्स तुम्हाला मी सांगितले, डोळे, मेंदू, हार्ट, किडनी आणि हातपाय, तर त्याच्यावरचे जे इफेक्ट होतात ते जास्त होतात 120-80 का 130-80च्या पुढे जर ब्लड प्रेशर गेलं तर. त्याच्याबरोबर त्याचे अजून 2-3 चॅम्पियन्स आहेत. एक म्हणजे डायबिटीस, दुसरं किडनी डिसीज. मगाशी आज एक प्रश्न बघितला होता की डायक्लोफिनॅक औषधांनी बीपी वाढतं का? हो, वाढतं. बीपी वाढणारी काही काही औषधं लक्षात घ्या. डायक्लोफिनॅक, स्टिरॉइड्स आणि दम्यावरची औषधं, इफेड्रिन, साल्बेटामॉल, टर्बिटॅलिन. बरेचशा लोकांचं पेन टॉलरेट करायची कॅपॅसिटी कमी असते. मेडिकलच्या दुकानामध्ये जातात, मला वॉबेरनची गोळी दे, मला मोबिझॉक्सची गोळी दे, मला एन्झोफ्लॅमच्या गोळ्या द्या. ह्याला NSAID अब्यूज म्हणतात, आणि ह्याच्यामुळे तुमच्या किडनीवर परिणाम होतो. त्याचं नाव आहे एनाल्जेसिक इंड्युस्ड नेफ्रोपॅथी. त्याचा फक्त ट्रान्सप्लांटेशन शिवाय दुसरा काही उपाय नाही. आम्ही कित्येक यंग लोक बघितले 35-40 वर्षाचे की ज्यांना या औषधांमुळे प्रॉब्लेम झालेले आणि त्याच्यामुळे बीपी वाढतो. सो डायक्लोफिनॅकचा पॉईंट ज्यांनी रेज केलाय त्यांना धन्यवाद. तुम्ही खूप मोठी महत्वाची गोष्ट सगळ्या लोकांना सांगताय की गरज नसताना पेन किलर खाऊ नका. तर तुम्ही योग्य माहिती दिलीत की जर आपण ब्लड प्रेशर 120 आणि 80 या व्यतिरिक्त जास्त आपलं असेल तर आपल्या मेंदूवर, डोळ्यांवर, हृदयांवर, रक्तवाहिन्यांवर, किडनीवर त्याचा दुष्परिणाम होतो, लॉंग टर्म दुष्परिणाम होतो. हा असतो की याला उपाय करता येत नाहीत, अशा प्रकारे होतो सर. तर आपलं वजन आपण जर कमी केलं तर ब्लड प्रेशर कमी करता येतं का? मी 2 किलो वजन कमी केलं, 5 किलो वजन कमी केलं तर ब्लड प्रेशरवर किती परिणाम होतो सर त्याचा? हो, त्याच्यात साधारणतः 5 ते 7 मिलीमीटर किंवा कित्येकदा 10 मिलीमीटर पण कमी होऊ शकतं. तुमच्या 6% वजनाच्या कमी व्हायला पाहिजे. म्हणजे माझं जर वजन 100 किलो आहे आणि माझं जर वजन 94 किलो जरी झालं तरी माझा 10 मिलीमीटरनी ब्लड प्रेशर कमी होईल.
ह्या 5 गोष्टी ज्या आहेत, ज्याला आपण नॉन फार्मॅकॉलॉजिकल ट्रीटमेंट ऑफ हायपरटेन्शन म्हणतो, सगळ्यात महत्वाचं वेट रिडक्शन, सॉल्ट रिस्ट्रिक्शन, स्ट्रेस मॅनेजमेंट, एक्सरसाइज प्रमोशन आणि टोबॅको अब्यूज इन एनी फॉर्म. आणि 6वा मुद्दा येतो की जे तुम्हाला पॉइंट्स माहित आहेत की करेक्टेबल फॉर्म ऑफ ब्लड प्रेशरचे. काही काही लोक स्टिरॉइड्स घेतात, भूक लागत नाही म्हणून स्टिरॉइड घेणारे लोक आहेत. कारण स्टिरॉइड घेतल्यानंतर काय होतं, तुम्हाला बरं वाटायला लागलं वाटतं, वजन वाढतं, जरा असे बॉडी बिल्ड होते. जिम मध्ये जाणाऱ्या सगळ्या लोकांसाठी माझी एक रिक्वेस्ट आहे, जिम मधले जे ट्रेनर्स असतात ते डॉक्टर नाहीत, त्यांचं काहीही ऐकू नका. ते तुम्हाला प्रोटीन खपवायला बसलेले आहेत आणि स्टिरॉइडची इंजेक्शन घ्यायला लावतील, ग्रोथ हार्मोनची इंजेक्शन घ्यायला लावतील. आणि मुलींसाठी ट्रॅप असा आहे की तुमचं मसल्स वाढतील, तुमचं वजन कंट्रोलमध्ये होईल, पण तुम्हाला नको त्या जागी जास्त केस यायला लागतील. म्हणजे डॉक्टरकडे जायसाठी 1000 रुपये खर्च केले तर तुम्हाला हेअर रिमूव्हसाठी 5000 रुपये खर्च करायला लागतात. प्रत्येकाने आपल्या घरातल्या माणसाच्या मुलांची मान बघा, तर ती मान काळी असेल आणि असं वेल्वेट सारखं पांढरट पांढरट पदार्थ असेल तिथं त्याच्या बाहेर, आणि बोट लावून बघा असं चिकट वाटत असेल, तर त्या आजाराचं नाव आहे अॅकॅन्थोसिस नायग्रिकान्स. आणि त्यासाठी स्किन स्पेशालिस्ट डॉक्टरकडे जायचं नाही, आमच्याकडे यायचं. आम्ही तुम्हाला मेटफॉर्मिन नावाचं औषध देऊ, तुमचं वजन कंट्रोल करू आणि तुमची स्किन एकदम नॉर्मल होऊन जाईल, की त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम येणार नाही. याला प्री डायबेटिक कंडिशन म्हणतात. प्री डायबिटीस कंडिशन अशी आहे की तुम्ही जर कंट्रोल केला तर आयुष्यभर तुमची औषधं आणि मॉनिटरिंग टळता येईल. आपल्याकडे लोकांना आजकाल फार फास्ट क्वेश्चन्सची आणि रिझल्टची अपेक्षा असते. म्हणून हे जे एक 7-8 मोठी नावं आहेत वजन कमी करणारे आणि डायबिटीस कमी करणारे आणि ब्लड प्रेशर कमी करणारे, इन्क्लुडिंग परमपूज्य रामदेव बाबा आणि वंदना लुथरा आणि अजून कोण ज्या कोण आहेत, ह्या बाया डॉक्टर नाहीयेत. अनेक बागा आहेत, अनेक वैद्य आहेत, ते सगळं खोटारडेपणा करतायत. तुमचं भूक कमी करण्यासाठी ते अँफिटामिनची औषधं देतात, तुमचं वजन कमी करण्यासाठी तुम्हाला डायुरेटिक्स देतात, आणि शेवटी जाताना महिन्याभराच्या शेवटी एक पोतं भरून तुम्हाला औषधं देतात आणि सांगतात त्याची किंमत फक्त 35,000 रुपये आणि महिन्याचं तुम्ही हे औषध घ्या, तुमचं सगळं ब्लड प्रेशर वजन कमी होईल. केव्हा कमी होईल? फक्त 1 महिन्यासाठी. कारण तुम्ही ते त्यांचं बंद केलं की परत तुम्ही बाउन्स बॅक होता. तुम्हाला नायकेची साईन लक्षात आली कधी? नायकेज मध्ये काय होतं, खाली पहिल्यांदा उतरतं आणि नंतर वर चढतं. याला म्हणजे रिव्हर्स गेन किंवा याला जम्प ऑफ वेट गेन म्हणतात. त्यामुळे ज्या गोष्टीची वर्तमानपत्रात, टीव्हीवर ऍडव्हर्टाईज येते त्याच्यावर एक पैसाही लक्ष ठेवू नका. ते सगळे खोटारडे आहेत, 100% खोटारडे आहेत. दॅट इज देअर बिझनेस प्लॅन. तुम्ही सुद्धा त्यांना जर विचारलं की मला तुमची फ्रँचायझी चालू करायची, तर ते सांगतात तुम्हाला कशा त्यांच्या ट्रिक्स आहेत. डोंट बिलीव्ह इन सच टाइप्स ऑफ थिंग्स, बिलीव्ह इन सायन्स. योग्य गोष्ट सांगितली की शास्त्रावर विश्वास ठेवा, की फक्त व्यायाम आणि संतुलित आहार या दोनच उपाय असे आहे की त्यांनी तुम्ही चांगलं योग्य वजन कमी करू शकता. आणखी कोणतेही, आणि डायटिशियन असेल तो पण रजिस्टर्ड डायटिशियन कडे लक्ष द्या, की आपण ऑनलाईन व्हॉट्सअप आणि सोशल मीडियावर असणारे उपाय किंवा आणखी तुमच्या जिम मध्ये भेटणारे इतर आणखी व्यक्ती असतील त्याच्यावर विश्वास न ठेवता रजिस्टर्ड डायटिशियन कडून आहाराचा सल्ला घ्या आणि योग्य व्यायाम करा. तुमचं वजन नक्की कमी होईल आणि त्याचा तुमचा दूरगामी तुम्हाला नक्की फायदा होऊन जाईल तुम्हाला. सर, आज उद्या जो हायपरटेन्शन डे आहे त्याचं जे थीम आहे की ब्लड प्रेशर योग्य पद्धतीने तपासा, नियंत्रित ठेवा आणि अधिक जगा, अधिक योग्य जगा, क्वालिटी लाईफ जगा. तर यावर काही आपण थोडंसं आपण कुलकर्णी सर आणि शाह सरांनी थोडंसं आपण हायलाइट करूया आणि आजच्या कार्यक्रमाची सांगता करूया. शाह, तुम्ही गेस्ट फर्स्ट. हा, शाह सर प्लीज. मला वाटतं की तुम्ही सर बोलला तर बरं होईल. हे वाइंड अप जे आपण करणार आहोत ते कुलकर्णी सरांनाच बोलू द्या, ते चांगलं बोलतील. खूप माहिती चांगली सांगितलेली आहे. ओव्हर टू कुलकर्णी सर. मित्र, एक लक्षात ठेवायचं की आपल्या आयुष्याची जी क्वालिटी आहे का क्वांटिटी आहे हे आपण पहिलं महत्वाचं. हाऊ गुड वी आर लिव्हिंग. सकाळी उठल्यानंतर मला फ्रेश वाटतं का, आणि रात्री झोपण्यापूर्वी माझ्या डोक्यात असा एखादा विचार येतो की काही मी एखादी गोष्ट चुकीची केली का, की ज्याच्यामुळे दुसऱ्याला कोणाला ऍज अ डॉक्टर किंवा ऍज अ सिटीजन मी कुणाला तरी त्रास दिलेला आहे. तर याच्यामध्ये तुमचा जो मेंटल बॅलन्स आहे आणि तुमची जी ट्रँक्विलिटी आहे ती खूप महत्वाची आहे. सुरुवात करून
आपण डाएट पासून करायचं. भूक लागेल तेव्हाच खा. एक 80% जेवण करा, 90% जेवण करा. पोट पूर्ण भरेपर्यंत जेवण करू नका. ज्या लोकांनी डॉक्टर दीक्षितांचे व्हिडिओ बघितले त्याच्यात तुम्हाला जसं ऍडजस्ट होतं तसं त्याप्रमाणे फॉलो करा. त्याला खूप चांगला सायंटिफिक बेसिस आहे. व्यायाम करा. व्यायाम हा कमीत कमी दिवसातनं 2 वेळा केला तर सगळ्यात चांगलं, पण एकदा जरी केला तरी 35-40 मिनिटं एक्सरसाइज करणं खूप गरजेचं आहे. स्क्रीन टाइम कमी करा. टेलिव्हिजन, कॉम्प्युटर आणि स्मार्टफोन ह्याचं डिजिटल टॉक्सिसिटी आपली शरीरात वाढत चाललेली, तो तुम्ही डिजिटल डिटॉक्सिफिकेशन व्हायला पाहिजे. बऱ्याचशा छान छान गोष्टी आहेत या जगामध्ये की ज्या आपण आता विसरून चाललेलो आहेत. उदाहरणार्थ वाचणं, आपलं मराठी लिटरेचर किंवा आपलं जुनं मराठी गोष्टी, गाणी, जुने सिनेमा, याच्यामध्ये सुद्धा आपल्या घरातल्या लोकांना खूप फायदा होऊन त्यांचं टेन्शन कमी होऊ शकतं. जेवणातलं मीठ कमी करा. तुम्ही जी 5 पांढरी पंचमहाभूत सांगितलीत, इंग्रज लोक गेले सोडून, पण इंग्रजांनी आपली वाट लावून टाकली 5 गोष्टींनी. पहिली गोष्ट म्हणजे सफेद मैद्यावाले बिस्किट, खारी सगळी, सफेद कपड्यातली सिगरेट, सॉल्ट, शुगर आणि तुमच्यातच क्रॉस करून तुमच्या डोक्याचा स्ट्रेस वाढवणं. तर हे 5 व्हाईट्स तुम्ही तुमच्या शरीरातले काढून टाका. मुख्य म्हणजे न लाजता डॉक्टरकडे जा, एक अॅन्युअल चेकअप करून घ्या. त्या चेकअप मध्ये सगळ्या वस्तू चेक करून घ्यायच्या, ब्लड प्रेशर, उंची, शुगर. तुम्ही गाडीची हवा बघताना तर तुमची गाडी तर कित्येक करोड रुपयाची आहे, त्या गाडीचं तुम्ही सर्व्हिसिंग का करत नाहीये? आणि एक कुठला तरी मुहूर्त घ्या, स्वतःचा वाढदिवस घ्या, स्वतःच्या लग्नाचा वाढदिवस घ्या, त्याच्या 1 आठवडा अगोदर मेडिकल चेकअप करून घ्यायचा. ज्यांच्यावर तुमचा विश्वास आहे अशा फॅमिली डॉक्टरकडे जा आणि ज्याच्याकडे व्यवस्थित मेडिकल रेकॉर्ड ठेवून टाका. अजून काही दिवसानंतर आपल्याकडे नॅशनल मेडिकल हेल्थ रेकॉर्ड येणार आहे. नॅशनल डिजिटल हेल्थ रेकॉर्ड. डॉक्टर प्रवीण गेडाम म्हणून महाराष्ट्रातलेच एक 2002चे IAS कॅडरचे अधिकारी आहेत, ते खूप चांगला प्रयत्न करतात. उद्या तुम्ही कुठेही जरी गेला आणि तुम्ही कुठे जरी अनकॉन्शियस झाला किंवा कुठे तुम्हाला प्रॉब्लेम आला, तुमच्या स्मार्टफोन मध्ये तुमचं रेकॉर्ड असेल. टेक्नॉलॉजीचा उपयोग करून घ्या. तुम्ही सोशली ऍक्टिव्ह राहा. तुम्हाला जी माहिती आहे ती शेअर करा. चांगली माहिती शेअर करा, वाईट माहिती शेअर करू नका. व्हॉट्सअप म्हणजे नाहीतर ट्रम्पनी सांगितल्याप्रमाणे इन्सेक्टिसाइड प्यायल्यानंतर कोरोना नाहीसा होईल असं, ट्रम्प स्वतः नाहीसे झाले, कोरोना आहे तिथंच आहे. ज्या अनपब्लिश्ड गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टीवर किंवा अनसायंटिफिक गोष्टीवर तुम्ही कृपा करून विश्वास ठेवू नका. अजून काही अरुण प्रश्न आहेत का याच्यामध्ये? नाही सर, आपण आता 1 तास झाला, मला वाटतं आपण सर्व प्रश्नांची उत्तर दिली आणि फेसबुकला आपण आहोतच. आणखी काही प्रश्नांची परत भविष्यात येत असतील ह्या संदर्भात प्रश्न, तर आपण त्यांना नक्कीच उत्तर देऊया सर. सर्व प्रेक्षक जे झूमवर उपस्थित आहेत, फेसबुकला उपस्थित आहेत, सर्वांचं हा कार्यक्रम आजचा ऐकला, आपल्याला माहिती मिळाली आणि आपण शांतपणे ऐकलीत, आपले प्रश्न विचारले, त्याबद्दल सर्वांचे आभार. आणि SV कुलकर्णी सर, शाह सर यांनी खूप उपयुक्त माहिती दिली. वेगवेगळ्या सर्व शब्दरचना आपल्याला समजली की डिजिटल टॉक्सिफिकेशन कसं असतं. आणि शाह सरांनी आपल्याला आणखी ABCDF सांगितली, 5 गोळ्या सांगितल्या. कुलकर्णी सरांनी पंचमहाभूत सांगितली, सफेद पंचमहाभूत सांगितली. खरंच ही नवीन गोष्ट, नवीन माहिती आज आपल्याला समजली आणि मला असं वाटतं या सर्व गोष्टींचा आपण सर्व मिळून आपलं अनुकरण करूया आणि आपलं ब्लड प्रेशर नक्कीच नियंत्रित करूया आणि भविष्यात येणारे जे कॉम्प्लिकेशन असतील भविष्यातले ब्लड प्रेशरमुळे, उच्च रक्तदाबामुळे होणारे, आपण टाळू शकतो. आणि या कोविड काळात हे जास्त आवश्यक आहे. कोमॉर्बिड कंडिशन्स आपण जेवढे कमी करू तो आपलं कोविडमुळे होणारा आपल्यावर होणारा दुष्परिणाम आपण टाळू शकतो. तर सर्व उपस्थित प्रेक्षक आणि आजचे प्रमुख पाहुणे, आपले वक्ते, सर्वांचा आभार. आणि नवीन डॉक्टर फाउंडेशन तर्फे आपले सर्वांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम इथं संपला असं जाहीर करतो. आभारी आहे. थँक्यू एव्हरीवन. लिंक शेअर कर ना आपल्या फेसबुकची, आपल्या चॅट बॉक्स मध्ये टाकायचं प्लीज. हो सर, करतो. शेवटी थँक्यू व्हेरी मच. बाय. फेसबुक पेजवर हा कार्यक्रम उपलब्ध असेलच नक्कीच.